जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सध्या पैसा शिक्षक भरती संदर्भात कंत्राटी शिक्षक भरती आहे. तर त्या कंत्राटी शिक्षक भरतीमध्ये जवळपास ज्या काही पालघर जिल्हा परिषदमध्ये बघा सध्या कंत्राटी शिक्षक भरतीची जाहिरात आली होती. जवळपास त्याच्यामध्ये जे काही 1700 ते 1800 जी पदं होती, तर ती कंत्राटी शिक्षक भरती त्या ठिकाणी बघा कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार संदर्भात तशी जाहिरात पब्लिश झाली होती. त्यानंतर या ठिकाणी जे काही लोकसत्ता वृत्तपत्रामध्ये एक बातमी आली होती, तर जी शिक्षक भरतीला या ठिकाणी बघा स्थगिती देण्यात आली आहे. म्हणजे जी काही कंत्राटी शिक्षक भरती संदर्भात जाहिराती पब्लिक झाली होती, तर त्या संदर्भात बघा पालकमंत्र्याचे आदेश, विद्यार्थ्याचे शैक्षणिक भवितव्य अंधातरी अशा संदर्भात या ठिकाणी बघा कंत्राटी शिक्षक भरती संदर्भात स्थगितीचं जे काही नोटिफिकेशन आपल्याला पाहायला मिळालं होतं. मग ह्याच्यामध्ये आदिवासी लोकप्रतिनिधींचा या ठिकाणी बघा जो काही आक्षेप होता, तर त्याच्यानुसार बघा या ठिकाणी जे काही सर्वोच्च न्यायालयाने निर्णय लागेपर्यंत हंगामी पद्धतीने भरती झाल्यास या ठिकाणी नोकरीच्या प्रतीक्षेत असणारे जे काही आदिवासी तरुण आक्रमक होतील, त्यांच्या परिणामी बघा विधानसभा निवडणुकीवर होईल अशी शक्यता असल्यामुळे पालकमंत्र्यांनी राज्य सरकारचे मार्गदर्शन घेण्याचे जे काही सुचवले होते आणि त्यानुसार बघा पुढे प्रत्यक्ष शासन निर्णय व जे काही शिक्षण विभागाच्या आदेश स्पष्ट असताना नव्याने शासन कोणत्या प्रकारे या ठिकाणी मार्गदर्शन करणार असा सवाल उपस्थित या ठिकाणी होत होता. मात्र या ठिकाणी जे काही कंत्राटी संदर्भात जी भरती प्रक्रिया होती, तर त्या कंत्राटी भरती प्रक्रियेमध्ये जे सध्या बघा ह्या ठिकाणी शिफारस पात्र उमेदवार आहे, तर त्यांना ह्या ठिकाणी न देता सध्या जे काही कंत्राटी स्वरूपात महत्त्वाची जी काही भरती प्रक्रिया संदर्भात जाहिरात आली होती, तर त्या जाहिरातीवर सध्या बघा आक्षेप घेण्यात आला होता आणि जवळपास जे काही कंत्राटी भरती संदर्भात स्थगितीही लावण्यात आली होती जिल्हा परिषद पालघर संदर्भात. तसंच बघा आजच्या जे काही वृत्तपत्रामध्ये, आजच्या जे काही लोकसत्तामध्येच पुन्हा जी बातमी आली आहे, तर ती म्हणजे कंत्राटी शिक्षक भरतीसाठी उमेदवारांची गर्दी. म्हणजे जी काही कंत्राटी भरती संदर्भात जे काही मार्गदर्शक सूचना सध्या बघा मागवण्यात आल्या होत्या, तर त्या सध्या तरी त्या ठिकाणी प्राप्त झाल्या नाही. तरी देखील इथं जे काही अप्रत्यक्षरित्या सध्या बघा स्थगितीच म्हणता येईल. कारण जे सध्या उमेदवार आहेत, तर ते उमेदवार सध्या त्या ठिकाणी बघा जे काही अर्ज प्रक्रिया संदर्भात सध्या जिल्हा परिषद पालघर या ठिकाणी सध्या गेलेले आहे. तर ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, तर जे काही पालघर जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील कंत्राटी शिक्षक भरती जी आहे, तर ती बघा सध्या जिल्हा परिषदेने शिक्षण विभागाकडून मार्गदर्शन मागवले असले तरी अर्ज स्वीकारण्यास मंगळवारपासून पुन्हा आरंभ झाला आहे. म्हणजे ज्या ठिकाणी मार्गदर्शन सूचना जरी मागवल्या आहेत, तरी देखील इथे सध्या जी काही अर्ज प्रक्रिया आहे, तर ती मंगळवारपासून पुन्हा बघा सुरू झाली आहे आणि त्यामुळे अर्ज भरण्यासाठी शिक्षकांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात गर्दी केल्याचे दिसून आले आहे. मग ह्याच्यामध्ये जे काही भरती प्रक्रियेला स्थगिती दिली होती, तर त्या स्थगिती संदर्भात जी स्थगिती आहे, तर ती अप्रत्यक्षरित्या स्थगिती दिली आहे. जिल्हा परिषदेच्या जे काही शिक्षण विभागाने अनेक इतर बाबीवर या ठिकाणी शिक्षण विभागाकडून मार्गदर्शन मागवले असताना ते प्राप्त झाले नसल्याने दिसून आले आहे आणि पेसा क्षेत्रातील शिक्षक भरतीबाबत तातडीने मार्गदर्शन मिळेल याची शक्यता कमीच आहे. प्रधान सचिव या संदर्भात माहिती देत नाही तोपर्यंत भरती जी आहे संदर्भात जो निर्णय घेतला जाणार नसल्याने शिक्षक भरती प्रक्रिया अप्रत्यक्ष स्थगिती मिळाल्याप्रमाणेच आहे, असे इथे म्हटले जाते आहे. म्हणजे जी काही अर्ज प्रक्रिया आहे, तर ती प्रक्रिया त्या ठिकाणी बघा सुरूच आहे आणि एकीकडे सध्या बघा कालचं जे काही महत्त्वाचं सध्या जे काही चक्काजाम जे आंदोलन, उपोषण सध्या बघा झालं होतं, तर त्या संदर्भात विविध जे काही जिल्ह्यामध्ये सध्या तरी रास्ता रोको आंदोलन सध्या बघा पेसा 17 संवर्ग संदर्भात जे महत्त्वाचं आपल्याला माहिती आहे, की नाशिक या ठिकाणी 1 तारखेपासून म्हणजे 1 ऑगस्टपासून सध्या जे काही बेमुदत साखळी उपोषण सध्या सुरू आहे आणि कालच्या दिवसापासून बघा 21वा दिवस होता आणि आज आहे तो 22वा दिवस. म्हणजे जवळपास या ठिकाणी उपोषणाला 22 दिवस झाले आहे. तर कालच्या दिवसाला महत्त्वाचे वेगवेगळ्या नाशिक जिल्हा परिषद असेल किंवा नाशिक संपूर्ण जिल्हा असेल, नंदुरबार जिल्हा असेल, धुळे जिल्हा असेल, पालघर जिल्हा असेल, यवतमाळ जिल्हा असेल, असे जे काही वेगवेगळे जिल्हे होते, तर त्या ठिकाणी बघा एकूण 13 जिल्ह्यामध्ये सध्या जे काही रास्ता रोको आंदोलन सध्या पुकारण्यात आलं होतं. त्याच्यामध्ये नाशिक जिल्हा असेल किंवा मग इतर जे काही 4-5 जिल्हे आहेत, त्याच्यामध्ये जे उमेदवार, गावकरी तसेच जे काही आदिवासी संदर्भात काम करणाऱ्या ज्या संघटना आहे, लोकप्रतिनिधी सध्या रस्त्यावर उतरले होते. तर त्या संदर्भात आपण तुम्हाला वेळोवेळी बघा माहिती देखील दिलेली आहे. टेलिग्राम किंवा यूट्यूबवर व्हिडिओ अवेलेबल आहे. तर सध्या तरी जे काही महत्त्वाचे आंदोलन आहे, तर ते आंदोलन सध्या बघा सुरूच असणार आहे आणि ते आंदोलनामध्ये ज्या काही मागण्या आहेत, ते जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत बघा आंदोलन पेसा 17 संवर्ग संदर्भात सुरूच असणार आहे. तर जवळपास या ठिकाणी बघू शकता, की जे जे पेशा क्षेत्रातील जे पात्रताधारक उमेदवार होते, तर ते कालच्या दिवसाला
परिषदमध्ये म्हणजे जे या ठिकाणी निवेदन दिलं होतं त्या ठिकाणी सध्या बघा रॅली काढली होती आणि त्या संदर्भात संपूर्ण जे काही रॅलीमध्ये सहभाग या ठिकाणी उत्स्फूर्त होता आणि जे काही वेगवेगळ्या ठिकाणी चक्काजाम आंदोलन सध्या केलं होतं. आता हे हर्सूलच्या ठिकाणी सध्या चक्काजाम आंदोलन होतं. तसंच बघा वेगवेगळ्या ज्या काही ठिकाणी या ठिकाणी तुम्ही बघू शकता की सरकारचे डोके फिरले आहे का असा जो काही सवाल आहे तर माजी आमदार जे काही जे पी गावित आहे तर त्यांनी ह्या ठिकाणी बघा सवाल त्या ठिकाणी केलेला आहे. तर असे जे वेगवेगळे बघा रस्ता रोको आंदोलन गावकऱ्यांमार्फत वेगवेगळ्या संघटनेमार्फत सध्या करण्यात आलं होतं. तर ह्या ठिकाणी आंदोलन जे आहे तर ते आंदोलन सध्या बघा इथं न थांबता पुढे देखील बघा चालूच असणार आहे आणि त्या संदर्भात पुढील जे काही महत्त्वाच्या सध्या उद्याच्या दिवसाला जे ह्या ठिकाणी बघा पुढे आंदोलन कशा पद्धतीने सुरू होईल तर सध्या बघा इथं जे काही जिल्हा नांदेड आहे तर त्या नांदेड संदर्भात उद्याच्या दिवसाला जो काही निषेध मोर्चा आहे आक्रोश निषेध मोर्चा या ठिकाणी बघा राबवण्यात जाणार आहे. तर उद्याच्या दिवसाला 23 ऑगस्ट 2024 सकाळी 11 वाजता सध्या नांदेड जिल्ह्यामध्ये सध्या बघा निषेध आक्रोश मोर्चा ह्या संदर्भात होणार आहे. तसंच बघा ह्या ठिकाणी जिल्हा नंदुरबारमध्ये महत्त्वाचं या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर सध्या इथं जे काही रॅली निघणार आहे तेथे निवेदन देणार आहे. 13 जिल्ह्यातील 17 संवर्ग आदिवासी पेसा पदभरती संदर्भात न्याय मिळावा म्हणून जिल्हा अधिकारी कार्यालयात बघा घेराव करणार आहे आणि उद्याच्या दिवसाला म्हणजे जवळपास या ठिकाणी 23 ऑगस्ट 2024ला सकाळी 11 वाजता सध्या बघा समस्त आदिवासी संघटना आदिवासी विद्यार्थी यांच्यामार्फत सध्या उद्याच्या दिवसाला तिथे या ठिकाणी बघा जे काही आपल्या मागण्या असेल तर त्या ठिकाणी देण्यात येणार आहे. तर जास्तीत जास्त उमेदवारांनी हे नंदुरबार जिल्ह्यात तुम्ही जर असाल तर तिथे उपस्थित राहा. बाकी नांदेडचे असेल तर नांदेडला उपस्थित राहा. तर सध्या तरी जो काही ह्या ठिकाणी जो आपला बेमुदत साखळी उपोषण आहे तर ते सध्या बघा जोपर्यंत मागण्या इथं पूर्ण होत नाही तोपर्यंत सध्या सुरूच असणार आहे. अशा संदर्भात जी काही माहिती आहे तर ती जीवा गावित साहेबांनी सध्या बघा दिलेली आहे. तर त्या संदर्भात आपण व्हिडिओ देखील पुढे बघू शकता. तर सध्या तरी अशी महत्त्वाची काही बाबी आहे. तर त्या संदर्भात बघा एकीकडे कंत्राटी शिक्षक भरती संदर्भात स्थगिती प्राप्त होते आणि दुसरीकडे जे काही स्थगिती प्राप्त होताना देखील जी काही स्थगिती म्हणता येईल तर ती अप्रत्यक्ष स्थगिती आहे. सध्या मार्गदर्शन सूचना या ठिकाणी मागितल्या आहे तरी देखील कंत्राटी शिक्षक भरती संदर्भात जे काही अर्ज प्रक्रिया आहे तर ती अर्ज प्रक्रिया जिल्हा परिषद पालघरमध्ये सध्या बघा चालू झालेलीच आपल्याला दिसत आहे. तर सध्या तरी उमेदवार आहे तर ते तिथं त्या ठिकाणी अर्ज देखील करत आहे. कारण जी काही लास्ट डेट इथं जी म्हटलेली आहे तर ती लास्ट डेट म्हणजे 23 ऑगस्टपर्यंत इथं बघा 23 ऑगस्टपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. अशा संदर्भात इथं सध्या लास्ट डेट म्हटलेली आहे. तर जवळपास जे काही उमेदवार आहेत तर तेथे सध्या अर्ज हे करायला सध्या जात आहे. तर बघू नेमकं पुढे नेमकं ह्या संदर्भात कंत्राटी शिक्षक भरती संदर्भात नेमका मार्गदर्शक सूचना कशा पद्धतीने तिथे येतात आणि पुढील प्रक्रिया कशी होते. तर सध्या तरी अप्रत्यक्ष स्थगिती आहे आणि अर्ज प्रक्रिया तिथे सध्या बघा सुरू आहे. तर ज्यांना अर्ज करायचं असेल तर ते त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. तर सध्या तरी अशा महत्त्वाच्या ज्या काही लेटेस्ट अपडेट होत्या तर ते अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवल्या. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी आम्ही पोहोचवत जाऊ. तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.